नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांचं मी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या स्वागत करत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी आणि मिक्स स्प्राउटचा डोसा. तर बघा, बाल्कनीमध्ये माझ्या खूप छान असा पुदिना आलेला आहे आणि इकडे पाहिलं तर कढीपत्त्याला खूप छान असे पानं फुटलेले आहेत, छोटे छोटे पालवे आलेले आहेत. तर चला मग बघू आपण मिक्स स्प्राउटचा डोसा आणि पुदिन्याची चटणी. तर सर्वात प्रथम मी पुदिना आणि कोथिंबीर वॉश करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची, त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेत आहेत देठ काढून, आणि थोडासा लसूण 2 ते 3 पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तर चला, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कोथिंबीर घालते आणि वरती पुदिना घालते. इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही मिरची तुमच्या चवीनुसार घालू शकता. 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, आणि त्यानंतर मी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि 2 चमचे दही घातलेलं आहे. अर्धा चमचे जिरे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बर्फाचे 2 क्यूब घातलेले आहेत. तर ही मिक्सचर सर्व आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. मग तयार झाली आपली मिंट पुदिन्याची चटणी. ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण. आपण डोसा बॅटर बनवतो तोपर्यंत आपण ही चटणी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर चला, डोसा बनवण्यासाठी मिक्स स्प्राउट घेतलेले आहेत. खूप छान असे त्याला स्प्राउट्स आलेले आहेत. हे स्प्राउट्स सगळे मी मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालणार आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि थोडंसं पाणी, याची प्युरी बनवणार आहोत. खूप छान अशी स्मूथ बॅटर बनवायचं आहे आपल्याला. हे बॅटर जास्त पातळ नको आहे, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची. चला, तोपर्यंत फिलिंगसाठी आपण कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेणार. तोपर्यंत बॅटर झाकून ठेवू. इथे मी पनीर ग्रेट करते. एका बाउलमध्ये पनीर स्मॅश केलेलं, कांदा टोमॅटो कोथिंबीर यांचं मिश्रण केलेलं आहे फिलिंगसाठी. तर पॅन घेतला आहे. एका पॅनवरती तेल स्प्रे करणार आहे. थोडंसं पाणी टाकून त्याच्यावरती कांदा फिरवायचा आहे. इथे मी कांदा कट करून चमच्याला लावून घेतला आहे. तो कांदा फिरवायचा आहे तव्यावरून, म्हणजे जेणेकरून आपला डोसा आहे तो तव्याला चिटकणार नाही आणि छान असा आपल्याला पसरवता येईल. असा छान असा मस्त पसरवायचा आहे डोसा. वरून थोडंसं तूप घालायचं आहे. त्यानंतर आपण जे फिलिंग बनवलेलं आहे ते फिलिंग सर्व पसरणार आहोत सगळीकडे डोश्यावरून. एकदा डोसा पलटून ते फिलिंग सर्व भाजून घेणार आहोत. फिलिंग एकदा भाजल्यानंतर त्याच्यावरून आपण मोझरेला चीज घालणार आहोत थोडंसं. हे ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. असा हा क्रिस्पी डोसा आपला, छान चीझी डोसा, फिलिंगचा डोसा खूप मस्त असा तयार आहे. आणि हा आपल्या पुदिन्याच्या चटणीसोबत आपण सर्व करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.
तर मैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.